रात्री आपण इथं मुक्काम केला होता. आजही आपण इथं स्टे करतोय कारण खूप बाहेर गेलं तर अल्टिट्यूड जास्त असल्यामुळं दम वगैरे लागतोय. तर आपण जे पास वगैरे काढलेले आहेत फिरण्यासाठी, तर लेह मार्केटमध्ये आज आपण जाणार आहोत आणि तिथून आज पूर्ण 24 तास इथं थांबून स्टे करून मग उद्यापासून आपण ट्रॅव्हलिंग आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत. तर लोक लेह लडाखला आल्याच्यानंतर फिरण्यासाठी वगैरे एन्जॉयमेंट करण्यासाठी हे करतात. आपण इथं आल्याच्यानंतर काल आज सकाळी कपडे धुतलेत पहिले. काय आता फिरतो इतकं तर, आणि हे सगळं साहित्य वगैरे असंच पडले. हे आता सगळं रायडर लोकांचं आहे वगैरे, तर हे सगळे बाहेर चिल मारतात. मला दाखवतो. आपण इथं थांबलेलो आहे. हा व्हिला आहे पूर्ण मोठा. आपले कपडे वाळतात वर. आणि हे सगळे मित्रमंडळी इथं चिल मारतात मस्त. चहा बी रिपेअरला एअर फिल्टरमधून जवळपास एक कपभर पाणी निघलं असं. बटबट बटबट करते एअर फिल्टर. एअर फिल्टर खोलले आता इथं लेमध्ये. ह्या भाऊकडं आपण आहे ना गाडी वगैरे रिपेअर केली होती सगळी. दुपारी कार्बोरेटर वगैरे खोलून कपभर पाणी निघलं होतं एअर फिल्टरमध्ये. भैया क्या हुआ था बोलो जरा. एयर फिल्टर में पानी चला गया था और प्लस में मिसिंग हो रहा था उसका कार्बोरेटर का सेटिंग की. बाकी तो अभी सही है. भाऊ बिहारचा इथं मामाकडे आलेला आहे राहायला. त्याचं वय वर्ष 19 आहे. तर जर सांगायचं झालं तर तो गेल्या 7-8 वर्षापासून इथंच आहे. म्हणजे तो सांगतोय की मला 4थी-5वी पासून जेव्हा मी शाळा सोडली तेव्हापासून इथंच आहे. आणि इथं हे त्याचं आहे शॉप आहे. याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो व्हिडिओच्या. आणि चला आपण निघूयात आता पुढे फिरायला. इकडे गाडी रिपेअर करू मार्केटमधून आपण हे ॲडव्हेंचर बघत आपण चाललो होतो इकडे शांतीस्तूप बघायला, जे लेहमध्ये सिटीमध्येच आहे. तर जाताना नेमकी हेल्मेट नाही आणलं आणि जे स्टँड आहे मोबाईलसाठी शूटिंगसाठी तर ते पण नाही आणलं. मग गाडी आता साईडला घेऊन म्हटलं चला एकदा एक व्ह्यू दाखवूयात तुम्हाला आणि मग जाऊया शांतीस्तूपला. ते पार्क करून तर बाकीच्या गाड्या बघतोय. सगळ्या नेक्स्ट लेवलच्या बाईक आहेत, स्पोर्ट बाईक आहेत सगळे. आणि इकडे शांतीस्तूप आहे, मार्केट आहे. तिथं स्तूप बघायला हे 30 रुपयाचंच तिकीट आहे. नंतर इथून लय भारी व्ह्यू दिसतोय तुम्हाला. ले सिटी खाली त्यावरती शांतीस्तूप आहे आणि खाली आपल्याला भारी व्ह्यू दिसतोय लडाखचा. की लेह सिटी आहे लडाखमधली. असलेलं हे प्लेस आहे शांतीस्तूपा. शांतीस्तूपा म्हटलं जातं इकडं, आपल्याकडे शांतीस्तूप म्हणतात. यावर गौतम बुद्धांचं एक स्टॅच्यू आहे आणि इकडे फक्त इथून हा व्ह्यू बघायला आपल्याला मिळतो. फुल राऊंड आहे या ठिकाणी. ती स्तूप बघण्यासाठी फक्त एवढंच आहे. इथून साईडला जरी आपण बघितला तरी फक्त आपल्या भाषेत बिना झाडाचे डोंगर दिसत आहेत. बाकी काहीही नाही आहे इथे शांतीस्तूपमध्ये बघायला. तर चला हे असलेलं शांतीस्तूप बघून आपण आता खाली उतरणार आहोत. आपलं नेमकी हेल्मेट राहिलं होतं. हेल्मेटलाही स्टँड आहे पण स्टँडच नव्हतं त्यामुळे शूट करता आलं नाही. काय हरकत नाही, एवढंसं त्या परत आलो आहे आपण. परत टाईट करावं लागेल. आता इथून आपण फक्त लेह मध्ये फिरणार आहोत. आता शांतीस्तूप बघून आलो आहे आपण आणि गाडीचं थोडं कामही केलं आहे. तर फक्त थोडंसं फिरूयात
आणि 1-2 ठिकाणी जायचं आहे ते जाऊन रिटर्न येऊयात. सकाळपासून इथं बाहेर फिरत असल्यामुळे इथले जरा रस्ते पाठ झाल्यासारखे झाले. या रस्त्याने सरळवर गेलं का मेन चौकामध्ये जातो आपण, जिथून ले मार्केट आहे. इकडे खाली गॅरेज वगैरे आहेत, हे सगळे जवळपास लेचं मेन चौक म्हटलं तरी चालेल त्याला. भाई 2 व्हीलर आहे आपली, कुठून बी निघती कशी बी निघती. आता पलीकडच्या साईडला तिथं प्रत्येक राज्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या त्यांचे लोक असतात. तसं जेव्हापासून आपण कारगिलला एंट्री केली आहे जम्मूमधून श्रीनगरपासून पुढे, तर कारगिलपासून सगळे जवळपास नेपाळी लोक आहेत आपल्या जिथले प्रॉपर असं राहायला. आणि त्यांचे हे स्टॅच्यू वगैरे स्तूप किंवा बौद्ध धर्माचे सगळे काही आहेत. हा मेन चौक आहे. चौकातून तुम्ही इकडं आत गेलात की लेह मार्केट आहे, लेह मेन मार्केट. आणि इकडं सकरा म्हणून एक आहे, इकडं काही विशेष नाही. आपण खाली जाऊन बघूयात. नो एंट्री इकडं, बापरे. आपण घेऊन जाऊ, आपल्याला काय आपण लय हुशार आहे. मेन लेह मार्केट आहे आत. इकडं आतमध्ये मार्केट आहे. पेड टॅक्सीज आहेत, टॅक्सी आपल्याला इथून पेड करून आपल्याला नेतात जिकडं आपल्याला फिरायचं आहे तिथं. आज सोडत नाही तिकडे. हे आत मेन मार्केट आहे, तिथं आपण संध्याकाळी जाणार आहोत थोडा अंदाज पडल्यावर. मला फक्त लेह दाखवायचं आहे म्हणून आपण आलेलो आहे परत रूमला जाऊन. कारण हेल्मेट नव्हतं आणि स्टॅनी नव्हतं, काहीच नव्हतं, त्यामुळं परत यावं लागलं. शूट करता आलं नसतं त्याशिवाय. आता हेल्मेटच्या स्टँडला मोबाईल लावून आपण शूट करतो. इकडं पुढं काय नाही, पुढं डायरेक्ट मेन हायवेला लागतो आपण. आता रिटर्न होत.
पंजाब नॅशनल बँक आहे इथं ATM आहे. जेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये आपण आहोत तेव्हापासून फक्त 4-5 बँका बघितल्यात मी ज्यांचे बँक ब्रांच आणि ATM आहे. जम्मू काश्मीरला कोणती बँक आहे ATM टाकायचं किंवा काय त्याचं नाही का ATM टाकायचं किंवा ब्रँच खोलायचं हेच करत नाही, रिस्कच घेत नाही अजिबात. हाताने कुठाना असं फिरत राहतं काय. कसे घर आहे तिथल्या डोंगरावर. ह्या भाऊकडं आपण आहे ना गाडी वगैरे रिपेअर केली होती सगळी. दुपारी कार्बोरेटर वगैरे खोलून कब्बर पाणी निघलं होतं एअर फिल्टरमध्ये. भैया क्या हुआ था बोलो जरा. एयर फिल्टर में पानी चला गया था और प्लस में मिसिंग हो रहा था, उसका कार्बोरेटर का सेटिंग की. बाकी तो अभी सही है. भाऊ बिहारचा इथं मामाकडं आलेला आहे राहायला. त्याचं वय वर्ष 19 आहे. तर जर सांगायचं झालं तर तो गेल्या 7-8 वर्षापासून इथंच आहे. म्हणजे तो सांगतोय की मला 4थी-5वी पासून जेव्हा मी शाळा सोडली तेव्हापासून इथंच आहे. आणि इथं हे त्याचं एक शॉप आहे. याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू व्हिडिओच्या. आणि चला आपण निघूयात आता पुढे फिरायला. तर हे मेन मार्केट आहे आतमध्ये. आपण परत रिटर्न चाललेलो कारण आता आपल्याला गाडी लावायची आहे. आणि गाडी लावून आपण परत पाठीमागे जाऊ. श्रीनगरमध्ये एक जम्मू काश्मीर बँक सोडली तर कोणतीच बँकच हे नाही आहे जवळपास. इथं लेहमध्ये तरी बऱ्यापैकी आहेत. लेह जरा सिक्युअर एरिया आहे. तसं श्रीनगर म्हणजे अवघड आहे. तिथं महाराष्ट्र बँकसुद्धा आहे लेहमध्ये. तिकडं आपण बाईक रिपेअर करायला गेलो होतो त्याच्या पुढच्या साईडला होतं. दुपारी पाहिला होता तो. तिथं कॅनरा बँक आहे. तर हे आहे लडाख मार्केट.